नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या कसब्यामधून भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान त्यांच्या उमेदवारीनंतर आता पुण्यामध्ये नाराजी नाट्य देखील पाहायला मिळत आहे. भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी रासनेंना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक हे देखील दुःखी आहे. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. पुण्याच्या कसब्यामधून हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. माजी आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पक्षासाठी 30 वर्ष झटूनही संधी न मिळाल्यानं नाराज असल्याची भावना धीरज घाटे यांनी व्यक्त केली आहे. हेमंत रासने हे पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक लढले, त्यावेळेस इच्छा व्यक्त केली. आज ही चौथी संधी होती, चौथी वेळ होती की मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली. आणि इच्छा व्यक्त केली म्हणजे काय, तर जनमानसातनं सुद्धा आज भावना होती कसब्यामध्ये की धीरज घाटेंना उमेदवारी द्यावी. कसबाचं जर गड राखायचा असेल तर अशा कार्यकर्त्याला संधी द्यावी ही जनभावना होती. परंतु ठीक आहे, पक्षाने निर्णय केला, तो अधिकार पक्षाचा आहे. आता पुढं काय निर्णय करायचा हा अधिकार माझा आहे. आता शेवट त्या शहराध्यक्ष आहेत, गेले अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांच्या ज्या भावना असतील ते श्रेष्ठींना सांगतील, श्रेष्ठींपाशी त्यांचं मत व्यक्त करतील आणि ते जसं सांगतील त्या पद्धतीने मी त्यांची भेट घेणारच आहे. दुसरीकडे हेमंत रासने यांनी नाराज असलेल्या कुणाल टिळक यांची शनिवारी रात्री भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. रासने यांनी घेतलेल्या भेटीनंतर कुणाल टिळक यांनी देखील पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. नाराज नाही पण दुःखी तर आहे. शेवटी एवढं चांगलं पुश केल्यानंतर रिजेक्शनला स्वाभाविक आहे की दुःख होणार, दुःख जाईल. आणि मी मगाशी पण सगळ्या TV चॅनल्सला सांगितलेलं आहे की परत एकदा कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी मी कटिबद्ध असेन, पार्टीचं काम करणार आणि जे काय मला जबाबदारी देईन ती पार पाडीन. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाला प्राधान्य देतो, त्या विचाराला प्राधान्य देतो. आता उमेदवारी हा विषय संपला, आजपासून उमेदवार हा कमळच असेल. माझे सहकारी मित्र कुणालजी हे युवक आहेत, त्यांनी आत्ता सांगितलं की मला दुःख आहे, परंतु ती दुःख मी बाजूला ठेवेल आणि जी नाराजी वगैरे माझी काही नाही. मी पक्षाकरता पक्ष देईल, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल. कसबा पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने सामने आले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे मैदानात होते. या निवडणुकीमध्ये मुक्ता टिळकांना 75,492 मतं मिळाली, तर अरविंद शिंदेंना 45,296 मतं, जवळपास 28,196 मतांनी मुक्ता टिळक यांचा विजय झाला. दरम्यान मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यामध्ये पोटनिवडणूक लागली. यावेळी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवण्यात आलं, तर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. धंगेकरांना 73,309 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62,394 मतांवर समाधान मानावं लागलं. 10,915 मतांनी रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. दरम्यान पुन्हा एकदा कसब्यामधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने आमने सामने आले. एकीकडे पुण्यात भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला वाद समोर आला. मावळमधून सुनील शेळके यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे नेते बापू भेगडे यांनी दंड थोपटले. दरम्यान बापू भेगडेंना शरद पवार गटाकडून देखील पाठिंबा देण्यात आलाय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला जिल्हाध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे यांच्याकडनं सूचना आलेल्या आहेत. सर्वांनी बापू साहेब भेगडे यांच्या परवा दिवशी फॉर्म भरायला येणार आहे 28 तारखेला, तरी सर्व कार्यकर्त्यांनी फॉर्म भरण्यासाठी यायचंय. आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत की आपण बापूंना भेगडे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आपला पाठिंबा असेल, त्यांचं काम तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चालू करावं. काय विधानसभेला सुनील शेळकेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने येऊन या निवडणुकीला सामोरे जायचं असं ठरवलेलं असलं तरी कोणी ना कोणीतरी विरोधी उमेदवार हा समोर उभा राहणार आहे. आणि त्यामुळं आम्हाला एक सीट महत्त्वाची आहे. आम्ही त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. आता सुनील शेळकेंना भाजप नेते बाळा भेगडे यांनी देखील विरोध केला होता. काही महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी मेळावे घेत सुनील शेळकेंना जाहीर विरोध दर्शवला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बाळा भेगडे यांची समजूत काढून दोघांचं मनोमिलन करून दिलं. बाळाभाऊ असेल, मी असेल किंवा आमच्या पक्षातील
वडीलधारी सहकारी असतील, भारतीय जनता पक्षातले काही सहकारी प्रमुख पदाधिकारी असेल, यांना एकत्रितपणानं घेऊन विश्वासात घेऊन या निवडणुकीला आपण सर्वांनी एकत्रितपणे जायचं, अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी आम्हाला सूचना केल्या. उद्याच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जाताना कशा पद्धतीनं एकत्रित गेलं पाहिजे, त्या सूचनेचा आम्ही दोघंही आदेश पाळून एकत्रितपणानं पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने यांना तिकीट दिल्यानं भाजपामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. तर मावळमध्ये सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केल्यानं दादांच्या राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला. त्यामुळे दादांची राष्ट्रवादी आणि भाजपला आपल्या पक्षातील नाराजी लवकरात लवकर दूर करावी लागणार आहे. अन्यथा याचा मोठा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. पुण्याहून अजिंक्य धायवडे आणि मावळमधून रणजित जाधव, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.